नमस्कार काका. नमस्कार ताई. तुम्ही इतके वर्ष झाले इथे हाराचं इथे तुमचं दुकान आहे, राजाच्या जवळ दुकान आहे. काय सांगा राजाचा काय अनुभव? माझं नाव राजू मोरे. मी आज 81 पासून इथे दुकान लावलंय. पण दुकानामध्ये लालबागच्या राजाचे खूप काही नवस चांगले आहेत, चांगले आहेत. आणि जेवढे नवस मी जेवढं बोललो लोकांचे पण नवस चांगले होतात. चांगला प्रतिसाद आहे लोकांचा. नवीन कार्यकर्ते ते पण चांगल्यापैकी राजेश सेवा करतात. रात्रंदिवस अहोरात्र मेहनत खूप करतात आणि त्याबद्दल त्यांचं पण समृद्धी चांगली झाली आणि आमची पण बऱ्यापैकी. असा कोणता नवस आहे जो तुमच्या लक्षात राहिला राजाने पूर्ण केलाय? असे खूप खूप नवस आहेत, ते चांगले पूर्ण केले. राजा आता जरी पाषाण असलं, पाषाणाच्या पण पाया पडून काय नवस चांगल्यापैकी पुढे लालबागच्या राजाच्या नावाने. यंदाचा विशेषतः म्हणजे मला चिकन गुनिया ताप येत असून मी लालबागच्या राजाच्या लोकांच्या नवसाचे हार देत होतो. बापरे, हा काकांचा मोठा अनुभव आहे. मोठा अनुभव. आणि ही ज्या राजाची टायमाला कृपा आहे. लालबागचा राजा बाहेर पडला तेव्हा मी खूप रडलो. एवढा कोणत्याही गोष्टीला रडलो नाही, पण मला रडलो. मी एवढा आजारी असून मी लोकांचे हार पूर्ण दिले. आज 2-3 लाखाचा धंदा केला, पण ते हार लोकांचे पूर्ण भाव श्रद्धेने त्यांचे होते तेवढी मी त्यांची भाव श्रद्धा पूर्ण केली. हा विशिष्ट आहे. बरोबर. हा विशेषतः आहे. अजून माझे हात वाकडं करून दुकानावर बसते लालबागच्या राजाचं नाव घेऊन. पहिला माझा गल्ल्याला पण लालबागच्या राजाचाच फोटो आहे. त्याच्या पहिला याला सूर्याला हात लावतो, नंतर मी गल्ला मिळतो. नेहमी हा माझा गल्ला उघडा होता. तुम्ही किती पैसे बघा नाही ठेवा, ते काही कमी होत नाही. अशीच काका तुमची प्रत्येक इच्छा राजा पूर्ण करू दे. आणि काकांच्या जर कधी तुम्ही इथे लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलात, पाषाणाच्या दर्शनाला आलात, तर नक्की काकांकडून इथे फुलं आहेत, काकांकडे हार आहेत. आणि तुम्हाला माहितीये का राजाच्या हातात जो बुके असतो, म्हणजे जर तुम्ही 11 दिवसात आलात तर तसा बुके इकडे काकांकडे आणि खूप सुंदर सुंदर हार आहेत.